आजी, तुम्ही हसताय? अगं हसू नको, तू काय करू. हे काय आहे ग, म्हणजे तुझ्यासारखी मुलगी हे बोलते. हे बघ, मला ना स्पष्ट दिसते किमया आल्यापासून ना तू जरा अस्वस्थच आहेस. अगं मी ना आपलं गमतीत घेत होते ग सगळं. मला काय माहिती की तू एवढं मनाला लावून घेशील म्हणून. पण मी काय चुकीचं बोलतेय का? अरे देवा, एक तर स्वतःची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी करणं हे चुकीचं नाहीये का? आता राजवाडे तर त्या किमयांबरोबर जास्त कम्फर्टेबल आहेत ना. बरं असेल मग. त्यांची मैत्री पण आमच्या मैत्रीपेक्षा खूपच घट्ट आहे, चांगली आहे. ते असेल मग. किमया पिंट्याच्या मागे हात धुवून लागते का? ती त्याच्या तब्येतीची काळजी घेते का? नाही. आता ती ना 4 दिवस आलेली पाहुणी आहे. पण तू राजवाड्यांची सून आहेस ना. कळतंय का तुला फरक? हो, पण त्या किमया आणि राजवाडे तर काय डोक्यात घेऊन बसलेस तू? किती सहज बोलून गेलीस की मी पार्टीला घेत नाही म्हणून. आणि पिंट्याला आणि किमयाला त्यांची त्यांची मजा करून दे. तुला खरंच असं वाटतं का की बायकोला सोडून दुसऱ्या कोणाबरोबर पिंट्या मजा करेल म्हणून? म्हणजे एवढ्या दिवसात तू काहीच ओळखलं नाहीस तुझ्या नवऱ्याला. नाही आजी, माझा राजवाड्यांवर अविश्वास नाहीये. अरे देवा, मी काय होतंय मला? का मी अशी वेड्यासारखी वागते? काय बोलून बसले मी आता? हे बघ माझं ऐक, म्हणजे हे खरं आहे की किमयाचा स्वभाव न जरा तो असा मोकळा ढाकळा आहे ग. आणि लोकांशी बोलण्याची ना तिची पद्धत जरा वेगळीच आहे. ती पण हुशार आहे, सुंदर आहे आणि त्या दोघांची खूप घट्ट मैत्री आहे जुनी. पण त्यामुळे तुला असं असूया वाटणं जरा साहजिकच आहे ग. पण त्या नादामध्ये वास्तवाचं भान नाही गेलं पाहिजे नंदू. हे बघ, कामाच्या निमित्तानं ना पिंट्या अशा म्हणजे फॉरवर्ड आणि स्मार्ट अशा बऱ्याचशा बायकांना भेटेल. मग तू प्रत्येक वेळी अशी घाबरणार आहेस का? हे बघ, अशी माणसं ना आयुष्यात येतात आणि जातात. पण नवरा बायकोचं नातं असतं ना, तेच खरं सत्य असतं. विसरायचं नाही बेटा. पण एक सत्य अजून आहे ना आजी. आमचं नातं ना त्या काचेच्या भांड्यासारखं आहे. त्यामुळे असा पटकन त्याला एखादा तडा जाईल अशी भीती वाटत राहते. मग ते भांडं जपण्याची जबाबदारी कोणाची? माझी. आणि त्याचीही. म्हणजे तुझं लक्ष सारखं जर त्या दुसऱ्या भांड्याकडे जात राहिलं तर मग हातातलं भांडं पडणार नाही तर काय? अगं तुला ना मी एक गंमत सांगते. म्हणजे असं प्रत्येक नात्याचे ठोकताळे काय सारखे नसतात ग. आता माझंच उदाहरण घेणं, म्हणजे मी जेव्हा लग्न करून आले ना तेव्हा मी पण अशी फारशी कोणाशी बोलायची